मित्रांनो नमस्कार. आज आपण जे आहे ते एक खूप सुंदर एका विषयाची माहिती घेणार आहोत, जे की सर्वांना ज्ञात आहे की जे काही आर्मीचं जीवन आहे किंवा आपले जे संरक्षक खाते आहे, थोडक्यात आहे आर्मी आहे, त्यानंतर एअरफोर्स आहे, त्यानंतर तुमचं नेव्ही आहे आणि त्यानंतर मध्ये पोलीस डिपार्टमेंट आहे. आपण आर्मीच्या बाबतीमध्ये समजून घेऊया. आर्मीमध्ये तुम्ही विचार करा की आर्मीमध्ये जी लोक जातात ती आपल्या सेवेसाठी. मित्रांनो तुम्ही विचार करा की ह्या लोकांचं जीवन जे आहे अतिशय ऊन वारा पाणी पाऊस यामध्ये अतिशय मेहनत ही लोक करतात आणि सीमेवर ही लोक ज्यावेळेस रक्षण करतात त्याच वेळेस आपण आतमध्ये सुरक्षित राहतो आणि आपण शांत झोपू शकतो. आणि आर्मीचे जे जवान आहे आज स्वतःचा जीव मुठीमध्ये घेऊन ते सीमेवर पूर्ण सीमेचं रक्षण करतात आणि पाहिजे त्या गोष्टीला ते जे आहे सामोरे जातात आणि पाहिजे त्या पद्धतीनं म्हणजे सिक्युअर आपल्याला ठेवतात. आणि आपण जे आहे आपण मात्र आर्मीच्या जवानांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये किंवा पाहिजे त्या जे आपण द्यायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्यांना आपण सवलती देत नाही. तुम्ही विचार करा की आज जे संरक्षक खाते आहे, भारताचे जेवढे संरक्षक खाते आहे या संरक्षक खात्यांचा जर पेमेंटच्या मानाने विचार केला तर तसा तो कमीच आहे. कारण की इतर जे सेक्टर आहे त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये 1.5 लाख 2 लाख 3 लाख अशी पेमेंट आहे. परंतु आर्मीचे जे जवान आहे त्यांना मात्र पेमेंट जे आहे ते पुरेसं नाही किंवा ते पेमेंट ॲक्च्युली पुरेशा प्रमाणामध्ये असायला हवं. ओके, तर माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की जोपर्यंत आर्मीचा जवान ड्युटीवर असतो तोपर्यंत खूप सगळ्या गोष्टी सिक्युअर असतात आणि ज्यावेळेस ड्युटीवरनं येतो तर त्या ड्युटीवरनं येतो किंवा तो व्यक्ती शहीद होतो तर ह्या ज्या गोष्टी होतात का तुम्ही विचार करा का खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या लोकांच्या फॅमिलीला खूप त्रास सहन करावा लागतो. तर मित्रांनो मला एक सांगायचं आहे तुम्हाला की आर्मीचे जवान ज्यावेळेस सीमेवर असतात त्यावेळेस जेवढं त्यांची फॅमिली सिक्युअर फील करते त्याचप्रमाणे ते जर कधी समजा शहीद झाले त्यांच्या घरामध्ये असं काही होऊ नये, परंतु ह्या गोष्टी होतातच. आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर त्यांच्या फॅमिलीला पूर्ण आयुष्यभर गव्हर्नमेंटने त्यानंतर आपल्या सामाजिक बांधिलकी या नात्याने पूर्णतः तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये जिथेही अशी काही तुम्हाला दिसेल तिथे त्यांना मॅक्झिमम सिक्युरिटी देण्याचं किंवा त्यांना संरक्षण देण्याचं पाहिजे ती आपल्या हातून जी मदत होईल ती मदत करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि आर्मीचे जवान ज्यावेळेस सीमेवर ड्युटी करतात किंवा सीमेवर ते रक्षण करतात त्याच वेळेस आपण आतमध्ये आपण देशामध्ये सिक्युअर आहोत हे समजा. त्यामुळे आर्मीच्या जवानांना जय हिंद. मित्रांनो त्याचप्रमाणे नेव्ही आहे. नेव्हीच्या बाबतीमध्ये तसंच आहे, कारण की ही लोक जे आहे ती पाण्यामध्ये राहून 6-6 महिने घरी येत नाही. खूप अतिशय खडतर ड्युटी या लोकांची असते. खाण्यापिण्याची सगळ्या गोष्टींची आज तरी सुविधा झाल्या, यापूर्वी जर चांगला विचार केला तर खूप भयंकर यांचे हाल असायचे. आज जे आहे आज या गोष्टीचा जो आहे आज बरीचशी आपली जी सिक्युरिटी किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप बदललेल्या आहेत. तर त्याच्यामुळे ह्याही लोकांना खूप चांगल्या प्रकारे आपल्या जनतेचा सपोर्ट व्हायला हवा. त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट आपण जे आज बोलणार आहोत. पोलीस डिपार्टमेंट हा जो विषय आहे हा डिपार्टमेंट ज्यावेळेस ते पूर्ण 24 तास ड्युट्या करतात आणि ते ड्युट्या करतात म्हणून आपण आपली फॅमिली आपलं घर सिक्युअर असतं. जसं सीमेवर आर्मीचे जवान सिक्युरिटी करतात तसे आतमध्ये हे डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट संरक्षण करतं. तर ह्या डिपार्टमेंटलाही पेमेंटच्या बाबतीत असेल खूप चांगल्या प्रकारे गव्हर्नमेंटने त्यानंतर सगळ्या काही सामाजिक संस्थांनी यांना सपोर्ट केला पाहिजे. कारण की यांचा जो विषय आहे ही लोक खूप मेहनत करतात. आपले सार्वजनिक उत्सव असू द्या, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, ईद, इतर जेवढे सार्वजनिक उत्सव आहे या सर्व उत्सवामध्ये यांची जी काही काम असते कामाची जी काही सगळ्या ड्युट्या लागलेल्या असतात हे पूर्ण चांगल्या प्रकारे पार पाडतात. आणि यांची ड्युटी तुम्ही विचार करा गल्लीपासून दिल्लीपर्यंत या लोकांना ॲज अ पूर्ण त्यांची सिक्युरिटी असते म्हणून आपण आतमध्ये सिक्युअर असतो, आपली फॅमिली सिक्युअर असते. त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य हे आहे की ह्याही लोकांना पेमेंट जे आहे पाहिजे त्या प्रमाणात पुरेशा प्रमाणामध्ये नाही तर हे पेमेंट जे आहे ते पुरेशा प्रमाणामध्ये ह्या लोकांना जर मिळालं तर 100% ही खूप चांगली. आज जेवढी ड्युटी चांगली करतात त्यापेक्षा चांगली हे लोक ड्युटी करू शकतात. आणि आपण जे आहे आपण या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे काही करप्ट ऑफिसर्समुळे
या सर्व लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन यांचा वेगळा झालेला आहे. विषय असा आहे का जर कधी समजा तुम्ही ही लोकांची ड्युट्या, ह्या लोकांची मेहनत, ह्या लोकांचा जर सगळा विचार केला, फॅमिलीपासून केवढा काळ दूर राहतात याचा जर विचार केला तर यांची मेहनत खूप अथांग असते आणि त्यामुळे ह्या लोकांना जे पाहिजे त्या प्रमाणामध्ये जी काही पेमेंट किंवा पाहिजे त्या प्रमाणामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून यांना सपोर्ट मिळत नाही, तर तो मिळाला पाहिजे मित्रांनो. आणि हे जर कधी व्यवस्थित सुरक्षित राहिले तर 100% हे खूप चांगल्या ड्युट्या, खूप चांगलं काम चांगलं करू शकतात आणि आपल्या जनतेचा खूप चांगला याचा फायदा होऊ शकतो. कारण की यांचं काम जे आहे हे ज्यावेळेस चांगल्या प्रकारे ड्युट्या करतात त्याच वेळेस आपण सिक्युअर राहू शकतो. आणि अनेक आज समाजामध्ये आपण विचार करतो की पोलीस खातं असेल, आर्मीचे जवान असतील, नेव्ही खातं असेल किंवा एअरफोर्स असेल, ही लोक ज्यावेळेस पूर्ण भारताचे संरक्षक कवच म्हणून काम करतात तर त्याच वेळेस आपण सिक्युअरमध्ये जे काही ऐशो आरामाचं जीवन जगतो तर ते फक्त या लोकांमुळे. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण येणारा काळ खूप वेगळा आहे, त्यामुळं मॅक्झिमम आपण या जनतेने या लोकांच्या म्हणजे आतील जे काही त्यांच्या फॅमिली आहे, त्यांचा परिवार जो आहे त्यांच्यासाठी आपण चांगल्या प्रकारचं काम करूया का जेणेकरून त्यांना मॅक्झिमम सपोर्ट होईल, त्यांना चांगल्या प्रकारच्या सगळ्या काही गोष्टींची सुविधा उपलब्ध होईल. आणि गव्हर्नमेंटला एक सांगणं आहे की या लोकांची पेमेंट मॅक्झिमम वाढवण्यात यावी आणि मॅक्झिमम यांच्याकडे लक्ष देण्यात यावं. सगळ्यात सुंदर आणि भारी विषय आहे का जो आर्मीचे जवान, पोलीस डिपार्टमेंट, त्यानंतर नेव्ही, त्यानंतर एअरफोर्स ही लोक ज्यावेळेस आपल्या संरक्षणासाठी असतात त्याच वेळेस आपण सिक्युअर राहू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.